2016ला घेतलेल्या प्रॉपर्टींची कंप्लेंट त्यांनी 2020ला घेतली. कंप्लेंटंट नसताना खोट्या कंप्लेंटा घेऊन रातोरात माझ्या घरी रेड टाकली, ऑफिसमध्ये बोगस पंचनामे केले. त्याच्यामध्ये माझी बेल झाल्यानंतर मी कंप्लेंट केली, त्यांची इन्क्वायरी झाली. त्याच्यात सर्वच चुकीचं केलं होतं, एकही काम चांगलं केलेलं नव्हतं. कंप्लेंटंट नसताना कंप्लेंट घेणं, 3 कोटीच्या वरती गुन्हा असेल आर्थिक तर तो EOWला जातो. त्यांनी ते 19 लाखाच्या कंप्लेंटवरती कंप्लेंट व्हायच्या आधीच पत्र पाठवून पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करून गेले. रात्री 1:30 वाजता, 2:30 वाजता आणि 12:30 वाजता एका रात्री 3 गुन्हे दाखल केले आणि 3 पोलीस स्टेशनचे 135 पोलीस माझ्या घरी सकाळी. त्यांना माहिती कोणाच्या सांगण्यावरून केलं असेल त्यांनी, पण इन्चार्ज त्याच होत्या, त्यांना माहिती जास्त. मी कंप्लेंट दिल्यानंतर शासन CIDकडे पाठवलं होतं इन्क्वायरीला, कारण मी ज्या कंप्लेंटच्या सह्या फॉरेन्सिक लॅबला पाठवल्या होत्या तर फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला की एकही सही ओरिजिनल नाही, याच्यात वेगवेगळ्या माणसांनी केलेल्या सह्या. मग तो रिपोर्ट मी CIDला दिला. मग CIDने इन्क्वायरी केली. ते इन्क्वायरीत जे आहे ते सत्य आलं समोर. काय आहे तर आहेत ना, ते सुचिता खोकले PI आहेत, जगताप आहेत, माझ्या ऑफिसला बोगस पंचनामा करणारे अधिकारी आहेत, फार लोक आहेत ना, त्याच्यात 13-14 लोक आहेत ना. न्यायव्यवस्थेवरतीच विश्वास आहे. मी असे सुप्रीमपर्यंत जाणार आहे. शासनाकडनं न्याय मिळतोच आहे, पण मी शेवटी कोर्टात जाणारच या गोष्टीच्या.